नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जसं की आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या कोकण मंडळाची अर्ज भरण्याची शेवटची तारीख जी आहे ती जवळ आलेली आहे आणि यामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स सुद्धा असे आहेत की तारीख एवढी जवळ आलेली असताना 1 ते 2 दिवस फक्त शिल्लक राहिलेले असताना बऱ्याच लोकांचे अजून डॉक्युमेंट जे आहे ती व्हेरिफिकेशन होत नव्हते किंवा झालेले पण नाहीत अजून सुद्धा. बऱ्याच लोकांचे डोमिसाईल जे आहे सर्व व्यवस्थित असताना सुद्धा ते डोमिसाईल व्हेरीफाय होत नव्हते. त्याचा उत्पन्न दाखला जो सुरुवातीला गोंधळ होता की 24-25 का 23-24 नंतर 3 वर्षाचा उत्पन्न दाखला, अशा बऱ्याच गोंधळांमध्ये सुद्धा ज्या लोकांनी उत्पन्न दाखले तयार केले 23-24चा त्यांनी उत्पन्न दाखला काढला 3 वर्षाचा असा मिळून, तर तो सुद्धा व्हेरीफाय लवकर होत नव्हता. त्यामुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होते. त्यानंतर ITR जो आहे तो कितीही करेक्ट सगळ्या एंट्री केल्या तरी ITR सुद्धा रिजेक्ट होण्याची सुद्धा खूप प्रमाण आहे. यामध्ये बऱ्याच प्रॉब्लेम्सला फेस करत करत शेवटी एवढे करून सुद्धा जे आहे की अर्जदार जे अर्ज करू शकत नव्हते आणि बऱ्याच प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागत होत्या. मला सुद्धा खूप फोन येत होते, खूप कॉल्स लोकांचे येत होते की यांचं बरेच काही पेंडिंग आहे, डोमिसाईल पेंडिंग आहे, उत्पन्न दाखला पेंडिंग आहे आणि मी सुद्धा त्यांना जी होईल तेवढी शक्य तेवढी मदत करत होतो. बऱ्याच लोकांनी मदत केली सुद्धा, ॲप्रोच सुद्धा करून दिले. तर या सगळ्यानंतर आता एक आपल्याला साठी एक आनंदाची बातमी आहे की म्हाडाच्या कोकण मंडळाने अखेर मुदतवाढीची घोषणा जी आहे केलेली आहे. अजून ऑफिशियल वेबसाईटवर ही जी घोषणा जी आहे झालेली नाहीये, परंतु न्यूज चॅनल्सवर ही सतत न्यूज येत आहे की कोकण मंडळाची जी आहे अर्ज करण्याची मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि मला वाटते त्याची गरज सुद्धा होती. कारण खूप अर्ज अजून सुद्धा पेंडिंग आहेत, बरेच अर्ज झालेले सुद्धा आहेत आणि एवढे प्रॉब्लेम्स असताना मागचे 2 दिवस झाले सर्व्हर हा बिलकुल चालत नव्हता. मी स्वतः सुद्धा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत होतो बरेच, तर त्यामध्ये सर्व्हर तर एक साईट तर ओपन होत नव्हती. ओपन झाली तरी डिजिलॉकरचा इश्यू येत होता. डिजिलॉकरवरून डॉक्युमेंट जे आहे ती व्हेरीफाय होत नव्हते. डिजिलॉकरचा इश्यू आहे ते बऱ्याच वेळी सांगत होतं. काल रात्री तर पूर्ण ठप्प झाला होता सर्व्हर, जवळजवळ 2 ते 3 तास अजिबात त्यामध्ये कोणतीच हालचाल नव्हती. एरर 502 असं समथिंग काय स्क्रीनवर दाखवत होतं. तर त्यावर सुद्धा बऱ्याच लोकांना खूप प्रॉब्लेम्स आले, खूप टेन्शन त्यांना आलेलं होतं. तर फायनली त्यांच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे की मुदतवाढ जी करण्यात आलेली आहे आणि ती जी मुदतवाढ आहे ती आपण आपल्या जी 24 तास यावर ही न्यूज येत होती, तर त्याच आपण एक क्लिप आपल्याला दाखवत आहोत की मुदतवाढ कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहिले की ही जी मुदतवाढ झालेली आहे, आता यामध्ये तुम्ही बिलकुल टाइम घालवू नका. कारण तुम्हाला माहित आहे की शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये सर्व्हर खूप लोड येतो आणि मे बी वेबसाईटचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे भरपूर वेळा वेबसाईट चालत नाही. तर ही वेळ स्वतःवर आता येऊन देऊ नका. ज्यांनी 2-3 दिवस अनुभव घेतलेत ते तर नक्की आता अर्ज करून टाकतील लवकरात लवकर, शेवटच्या दिवसाची वाट पाहणार नाहीत. आणि ज्यांच्या डॉक्युमेंट्स अजून गोळा झाले नव्हते त्यांच्यासाठी सुद्धा ही सोळ संधी आहे की त्यांना अजून डॉक्युमेंट गोळा करण्यासाठी सुद्धा वेळ मिळालेला आहे. तर अजून ऑफिशियली तरी ही घोषणा झालेली नाहीये. वेबसाईटवर लवकरच मला वाटते आज येऊन जाईल. त्यामध्ये जेव्हा वेबसाईटवर येईल त्याच वेळेला आपण ही बातमी कन्फर्म पकडूया. पण जी 24 तास सुद्धा असं काही खोटी न्यूज दाखवणार नाही याचा पण विश्वास आहे. त्यामुळे ही जी वाढ आहे ती कन्फर्म सुद्धा असणार आहे. पण आपण जोपर्यंत ऑफिशियल येत नाही तोपर्यंत आपण ही बातमी कन्फर्म पकडणार नाही. तर आता वेळ बिलकुल दौडून होता आणि लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट्स गोळा करा आणि लवकरात लवकर अर्ज करा. शेवटच्या दिवसाची वाट बिलकुल पाहू नका. कारण शेवट दिवसात तुम्हाला माहित आहे की काल तरी एक फॉर्म भरण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 तास वेळ जात होता आणि त्यात ते कम्प्लिशन होत नव्हतं, व्हेरिफिकेशन होत नव्हतं. बऱ्याच गोष्टींचा त्यामध्ये प्रॉब्लेम्स येत होते. तर अशा पद्धतीने आपण ही सर्व माहिती आपल्याला पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. अशाच म्हाडाच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही बातमी जी आहे मिस होणार नाही. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.